नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेमध्ये आजच्या भागात पाहणार आहोत की राघव हा त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि त्या ठिकाणी कृष्णा येते. कृष्णा म्हणते, काय लंबू, तुला सुद्धा माझ्यासारखी झोप येत नाही का? त्यावेळेस लंबू म्हणतो की तुला आता झोप न येण्यासाठी काय झालं? त्यावेळेस कृष्णा सांगते की माझं पोट पूर्ण भरलेलं नाही आहे, मला भूक लागली म्हणून मला झोप येत नाही, तर तू माझ्यासाठी काहीतरी बनव ना. त्यावेळेस राघव म्हणतो की घरात काहीच नाही आहे म्हणून तर मी या ठिकाणी बसलो आहे. तेव्हा कृष्णा म्हणते की मग तुझ्या त्या बेस्ट फ्रेंडला सांग ना, ती बनवेल तुझ्यासाठी. तेव्हा तो म्हणतो मधुला, नाही, मधुला मला आत्ता त्रास द्यायचा नाही. त्यावेळेस ती सांगते की ती तुझ्यासाठी लगेच तयार होईल बघ, अशी स्लो मोशनमध्ये जाऊन. त्यानंतर त्या ठिकाणी कृष्णा ही विचार करत असते की जोपर्यंत सावी मला भेटत नाही तोपर्यंत मला मधुशी मैत्री करावीच लागणार आहे. आणि नंतर त्या ठिकाणून ती निघून बाहेर जाण्याचं नाटक करू लागते आणि घराच्या बाहेर पडते. तिच्या पाठोपाठ मधुसुद्धा पडते, परंतु ती कुठे गेली ही मधुला दिसत नाही. मधु लगेचच शकुंतलेबाईला फोन लावते आणि म्हणते की शकुंतलाबाई, आत्ता कृष्णा कुठं बाहेर गेली मला समजलंच नाही आणि ती केव्हा गायब झाली हे सुद्धा कळले नाही. ती कुठं गेले हे मला माहिती पण नाही आणि मी तिच्या पाठोपाठ जाऊ सुद्धा शकत नाही. त्यावेळेस शकुंतलाबाई म्हणतात, मधुराणीबाई, ती पोरगी इस्पितळातच गेली असणार, तुम्ही तिच्या पाठीमागे जायला काय झालं होतं? त्यानंतर कृष्णा ही मधूच्या खांद्यावर हात ठेवते, जोरात तिला भॉक करते. तिला बघून मधूचे चेहरा हा पडल्यासारखा असतो. त्यानंतर कृष्णा ही मधूच्या इतक्या जोरात कानात लावते. मग तो मधू ही कृष्णाकडे अतिशय रागाने बघते आणि तिला मनात भीती पण असते की मला हिने कानाखाली का मारली. त्यावेळेस मात्र कृष्णा म्हणते की मधू, तू माझ्यासोबत धोका केलेला आहे, आता मी काय करते ते बघ. तुझ्यासोबत जो मी डील केलेला आहे ना, तो डील मी आत्ताच्या आत्ता मोडणार, एवढं लक्षात ठेव. कारण तू आपल्या मैत्रीचं काहीही हे ठेवलेलं नाही आहे. मी तुझा प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवला आणि तू माझ्यावर संशय घेते, असं म्हणून ती त्या ठिकाणून जाऊ लागते. मधू तिला समजवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते की तू घरात चल, मी तुला सगळं सांगते. त्यावेळेस कृष्णा मात्र म्हणते की नाही, मला काय ते इथंच सांग, मी जाणार नाही. आणि कृष्णा त्या ठिकाणी बाहेर पायरीवर जाऊन बसते. तेव्हा मधू ही कृष्णाला सांगते की तूच सांग ना, आता ऋषभ आणि रेश्माचा जो प्रश्न तू त्या प्रकारे सहजच सोडवला, तर मला असं वाटलं की आपण ज्यांना ओळखत नाही, त्यांच्या जीवनाबद्दल माहिती नाही आणि तू इतक्या सहजपणे सोडवलं, तर मला वाटलं तू सिंधू तर नाहीस ना, म्हणून मला तुझ्यावर जरा संशय येत होता. तू माझ्या ठिकाणी उभं राहून तू बघ ना, तू विचार करून तर बघ की या गोष्टीचा खरंच संशय आला नसता का? तेव्हा कृष्णा म्हणते की मला काहीही माहिती नाही, मी आता हा डील मोडणार आहे आणि तुला काय करायचं ते कर, माझा याच्याशी काहीही संबंध नाही. तेव्हा ती मधू ही कृष्णाला म्हणते की तू सुद्धा, मी जशी तुझी हे घेते आहे परीक्षा, तसं तू माझी घेऊ शकतेस, असं ती म्हणते. आणि त्यानंतर कृष्णा विचार करू लागते. नंतर ती पायरीवर जाऊन बसते आणि म्हणते की ठीक आहे, तू मला ज्या मुलीचा फोटो पाठवला होता ती मुलगी मला बघायची आहे, कारण मला गोदामावशीला मुलगी दत्तक द्यायची आहे आणि तिच्या आयुष्यात पुन्हा कुठले प्रश्न येऊ नये. तू मागच्या वेळेस मला किडनॅप केलेली मुलगी दत्तक देण्यासाठी आणली होती आणि तो केवढा प्रश्न सोडवला मी त्या ठिकाणी नसते तर माझ्या गोदामावशीला कुठल्या प्रसंगाला जावे लागले असते. त्यासाठी आता मला तुझी हीच परीक्षा समज आणि मला त्या मुलीला भेटवून दे. तेव्हा ती कृष्णाला म्हणते की अगं, ती किडनॅप केलेली मुलगी नाही, तू काळजी करू नको. तेव्हा कृष्णा म्हणते की मला या गोष्टीवर बिलकुल विश्वास नाही, उद्या मला त्या मुलीला भेटायला घेऊन जा, आधी मी त्या मुलीला भेटणार आणि मगच ती गोदामावशीला दत्तक देणार. त्यानंतर मधू ही तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु कृष्णा ऐकत नाही. त्यानंतर लगेचच कृष्णाला पिंकीचा फोन येतो आणि पिंकीचा फोन आल्यावरती कृष्णा म्हणते की हां बोल बेस्टी, काय म्हणते, आणि असं बोलत तिच्या त्या ठिकाणून निघून जाते आणि मधू मात्र बघत राहते. नंतर ती राघवच्या रूममध्ये येते आणि राघवच्या डोक्यावर हात ठेवून बघते राघवला काय ताप वगैरे आला तर नाही ना. त्या ठिकाणून जाऊ लागते. राघव तिचा हात पकडतो आणि म्हणतो काय झालं? तेव्हा ती म्हणते की तू आजारी आहेस का म्हणून मी बघायला आले, तर तू असा चेहरा काय पाडून बसलाय? तेव्हा तो म्हणतो मला ॲसिडिटी झालेली आहे. म्हणून कृष्णा ही कपाटाजवळ जाते, कपाटातनं गोळ्यांचा बॉक्स काढते आणि त्यातली ॲसिडिटीची गोळी घेते आणि ती राघवला देते. राघव गोळी घेत असताना विचार करतो की ही नेमकी कोण आहे आणि नंतर कृष्णा तो डब्बा घेते आणि राघवच्या पुन्हा कपाटामध्ये ठेवते.
ती डबा ठेवत असताना ठिकठिकाणी तिच्या पाठोपाठ राघव हा जातो आणि तिला म्हणतो की आता मला नक्की सांग, तू नेमकी कृष्ण आहेस का सिंधू आहे, खरं खरं सांग. तेव्हा ती सांगते की ए लंबू, तुला काय झालंय, मी सांगितलं ना मी कृष्ण आहे. मग या कपाटामध्ये माझा गोळ्यांचा डब्बा हे तुला कसं माहिती. तेव्हा कृष्णा म्हणते, लोक काय बाथरूममध्ये डबा ठेवतात का, डबा तर कपाटातच ठेवता ना. आणि मला मदरने सांगितलेलं होतं की हा डब्बा ही रूम आवरून ठेव, त्यावेळेस मी बघितलं हा डब्बा ह्या कपाटात होता. तेव्हा तो म्हणतो की ए कृष्णा, मी आता जरा चांगल्या मूडमध्ये आहे, तुझ्याशी मला भांडायचं नाही आहे, त्यामुळे तू मला सांग ना की तू कोण आहेस ते. तेव्हा ती सांगते की मी कृष्णाच आहे, मी सिंधू नाही तुझी, एवढं लक्षात ठेव. त्या ठिकाणी ती राघवला झोपी घालते, पांघरून घालून त्या ठिकाणून निघून जाते. इकडे मधू ही शकुंतलेला फोन करते आणि त्या ठिकाणी घडलेला सर्व प्रकार हा शकुंतलेला सांगत असते की कृष्णाने तिच्या कानात कशी मारली, नंतर तिने काय सांगितलं. त्यावेळेस शकुंतलाबाई म्हणते की मधुराणीबाई, तुम्ही हे काय करून बसले आहात आणि तुम्ही त्या पोरीला तिला भेटवणार आहात, त्या सावीला. तेव्हा मधू म्हणते की सावीला आपण त्यांना भेटवून देऊ आणि तुम्ही सुद्धा याच्यातनं निघून जाणार. तेव्हा शकुंतलाबाई म्हणते की तिला मी तुमचा पार्टनर आहे याचा संशय तर नाही आलाय ना. त्यावेळेस मधू म्हणते की नाही, तिला ह्या कुठल्याही प्रकारचा संशय आलेला नाही आहे. आपण सावीला तिच्या हातात देऊया, म्हणजे आपले सगळे प्रश्न मोकळे होतील. कारण आता मला राघवशी लग्न करण्यासाठी कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही आहे. तेव्हा शकुंतलाबाई म्हणते की माझं याच्यात नाव यायला नको आणि जो ओ शकुंतलेशी करेल पंगा, असं ती म्हणते. आणि नंतर ती सांगते की मधुराणीबाई, तुम्ही बघा तुमचं, आपलं बोलणं हे फुल स्टॉप, असं म्हणून ती त्या ठिकाणून फोन ठेवून देते. आणि मग शकुंतलाबाई अगदी रागाने विचार करत बसत असते. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.